शुभ सकाळ मंडळी, कशा आहात? चांगलेच असाल. चला मंडळी, या आपण पोटा पाण्याची सोय करू. तर इकडे कढई तापलेली आहे आणि आपण त्याच्यात आता तेल टाकणार आहोत. बटाटी थोडीशी फ्राय झालेली आहेत, तर त्यामध्ये आता आपण कंटोली टाकूया. मंडळी, त्या दिवशी आपण कंटोल्याची भाजी खाल्ली, त्यामधून थोडीशी मी ठेवलेली, ही जास्त होती तर ती आता अशा प्रकारे मी बनवत आहे. मंडळी, ही कंटोली फ्रीजमध्ये न ठेवता टोपलीमध्ये बाहेर अशी ठेवली तरीसुद्धा ती बरेच दिवस राहतात छान. आता आपण मसाले टाकूया आणि थोडा वेळ मिक्स करून झाकण देऊया. आता आपली भाजी तयार झालेली आहे. तेल गरम झालेलं आहे. आता जिरा मोहरी टाकून घेऊया. आता त्याच्यातच कांदा फ्राय करून घेऊया. कांदा फ्राय झाल्यानंतर थोडासा लसूण आणि अद्रकचा तुकडा, लसूण अद्रक पण फ्राय झालेला आहे. आता सगळे मसाले टाकूया. थोडे फ्राय झाल्यानंतर लगेच त्याच्यात आपण पाणी टाकूया. भिजवलेली मुगाची डाळ टाकू. डाळ अर्धी शिजलेली आहे, तर त्यामध्ये आपण आता शेवगाच्या शेंगा टाकून घेऊया. शेंगा अर्ध्या शिजलेल्या आहेत, त्यामध्ये आपण आता टमाटर टाकून घेऊया आणि थोडा वेळ झाकण देऊया. मंडळी, तुम्ही नेहमीच ऐकत आला असाल, इथे काय आपली डाळ शिजणार नाही, परंतु इथे आपली डाळ आता मस्तपैकी शिजलेली आहे आणि सुगंधही खूप छान येत आहे. तर मंडळी, मस्तपैकी चमचमीत झणझणीत जेवण आपलं तयार झालेलं आहे. तर तुम्ही तर पाहिलंच आहे काय काय मी बनवलं ते. तर या मग तुम्ही पण जेवायला आता. तर कसा झालाय ते आपण पाहूया. गरम आहे मंडळी. शेंगा पण मस्त शिजलेल्या आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही पण रेसिपी बनवा आणि मस्तपैकी एन्जॉय करा. बनवत राहा भाजी मच्छी आणि या जेवायला. मग पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओवर. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. बाय बाय.